सुस्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय दत्ताजी साळवी फाउंडेशनच्या वतीने आज या कामाच्या शुभारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आम्ही स्वागत करतो. मी या फाउंडेशनचे आमचे प्रमुख कार्यवाह संतजी परब यांना विनंती करतो, आपण कार्यक्रमाची सुरुवात करावी. माननीय अशोक नलावडे साहेब, आपलं मनापासून आभार. आज या कार्यक्रमाला उपस्थित असणारे, अर्थात आपण सगळ्यांनीच ज्यांच्यावरती मनापासून प्रेम केलं असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, कमांडर, थोर कामगार नेते स्वर्गीय आदरणीय दत्ताजी साळवी यांच्या आजच्या 103व्या जयंतीच्या निमित्ताने आपण स्वर्गीय दत्ताजी साळवी फाउंडेशनचं उद्घाटन आजच्याच दिवशी करायचं ठरवलं. खरं तर या कोविड वातावरणामुळे हा कार्यक्रम आम्हाला खरं तर मोठ्या प्रमाणात करायचा होता, परंतु यावर्षीची ही संधी आम्हाला सोडायची नव्हती आणि म्हणून छोटेखानी वातावरणात का असेना, घरगुती वातावरणात असेना, या कार्यक्रमाचं, या संस्थेचं, या फाउंडेशनचं उद्घाटन आज व्हावं या हेतूने दत्ताजी साळवी फाउंडेशनच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आज कंबर कसली आणि हा छोटेखानी कार्यक्रम अतिशय मोजक्या मान्यवरांमध्ये आपण संपन्न करतो. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर मी गौरव दांडेकरांना विनंती करेन की आपण आपली प्रार्थना या ठिकाणी सादर करावी. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. दत्ताजी साळवी फाउंडेशन या फाउंडेशनची स्थापना आणि आज याचं उद्घाटन आपण सगळेजण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये करत आहोत. छोटेखानी कार्यक्रमामध्ये दीपप्रज्वलनाच्या कार्यक्रमासाठी मी सर्वप्रथम आदरणीय खासदार, शिवसेना मुख्य प्रवक्ते, माजी केंद्रीय मंत्री आणि अध्यक्ष भारतीय कामगार सेना अरविंदभाई सावंतांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि एक दिवा आपण आपल्या हस्ते लावावा. या ठिकाणी मी सतीश भाऊ आणि सायली बहिणींना विनंती करेन की आपण दोघांनी या ठिकाणी. स्वर्गीय दत्ताजी साळवी फाउंडेशन यांच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी या छोटेखानी कार्यक्रमामध्ये दीपप्रज्वलन करतायत आदरणीय शिवसेना खासदार, शिवसेना उपनेते अरविंदभाई सावंत. तसंच सदा सरवणकर माननीय आमदार, विभाग प्रमुख यांना विनंती करतो आहोत की त्यांनी एक दीपप्रज्वलन करावं. आदरणीय अजित भाऊ साळवी यांना विनंती करतो की आपणही या ठिकाणी दीपप्रज्वलन करावं. शाखा प्रमुख यशवंत विचले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दीपप्रज्वलन करावं. एक आमचे MTNLचे दिलीप जाधव साहेब यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी एका दीपाचं प्रज्वलन आपण करावं.
आता सगळ्यांना विनंती करतो, हां गिरीश सावंत, आणि पुन्हा याच सगळ्या पाहुण्यांना विनंती करतो मंडळींना की आपण मधून थोडंसं बाजूला येऊया आणि स्क्रीनवरती आपल्या प्रथेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना तांत्रिक पुष्पहार, भाई असेच उभे राहा, म्हणजे फक्त ती कळ दाबा कुठली एक लॅपटॉपची. यश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठीमागच्या प्रतिमेला भाई स्क्रीनवरती, नाही नाही तिथे कुठलीही कळ एक दाबा. आदरणीय सदा सरवणकर साहेबांना विनंती करतो की आपण प्रबोधनकार ठाकरे यांना हा तांत्रिक पुष्पहार अर्पण करावा. अजित भाऊ साळवींना विनंती आहे की आपण आपल्या हस्ते या ठिकाणी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हा तांत्रिक पुष्पहार अर्पण करावा. यानंतर यशवंत विसलेंना विनंती करतो की आपण मीनाताई ठाकरे यांना हा तांत्रिक पुष्पहार अर्पण करावा. धन्यवाद. पुन्हा पाहुण्यांना सगळ्या उपस्थितांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी सौ सुषमा गिरीश सावंत, पूर्वाश्रमीची सुषमा मनोहर घाग, शिवसेना ज्येष्ठ नेते, भारतीय कामगार सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष कमांडर दत्ताजी साळवी यांची नात. बाबांना 2 मुली, मोठी वासंती व धाकटी पुष्पा. दत्ताजींच्या मोठ्या मुलीचा म्हणजे वासंतीचा विवाह श्री मनोहर जयसिंग घाग यांच्याशी झाला व ती सौ आशा मनोहर घाग झाली. तसेच धाकट्या पुष्पाचा विवाह बन्सी मेंगळे यांच्याशी झाला व ती सौ मृणालिनी बन्सी मेंगळे झाली. सौ आशा व श्री मनोहर घाग यांना 3 अपत्य, मोठा सतीश, मधली स्मिता आणि धाकटी मी म्हणजे सुषमा. सतीश, स्मिता व मी आम्ही आदरणीय दत्ताजींची नातवंड. बाबांचा सर्वात जास्त सहवास आम्हाला लाभला हे आम्ही आमचं भाग्य समजतो. सतीशचे लग्न सौ सायलीशी, स्मिताचे लग्न सुनंदन जोशी यांच्याशी आणि माझे लग्न गिरीश सावंत यांच्याशी झाले आहे. एकत्र कुटुंब पद्धतीवर आदरणीय बाबांचा व आमचा प्रचंड विश्वास असल्याने आज जरी आम्ही आपापल्या घरी सुखाने नांदत असलो तरी ज्ञानसागर हेच आमच्यासाठी मूळ घर आहे. या घराशी आमच्या भावना कायमच्या जोडल्या गेल्या आहेत. बाबांना मी जवळून बघितलं आहे, त्यामुळे नकळत माझ्यात सुद्धा बाबांचे परखड व स्पष्ट व्यक्तपणा हे गुण आल्याचे मला जाणवते. दत्ताजी साळवींविषयी बोलताना मला पाठीमागचं सर्व स्पष्ट आठवतं, कारण मी बाबांच्या अंगाखांद्यावर खेळली आहे. दत्ताराम नारायण साळवी ते कमांडर दत्ताजी साळवी हा त्यांच्या आयुष्याचा प्रवास मी त्यांची लाडकी नात म्हणून पाहिलाय आणि अनुभवलाय. दत्ताजींचा जन्म चिपळूण तालुक्यातील असुर्डे या गावी 15 जून 1918 साली झाला. त्यांचे सर्व शालेय शिक्षण असुर्डे या गावी झाले. त्यानंतर मुंबईला प्रभादेवीला मानकर बिल्डिंगमध्ये ते राहण्यास आले. दत्ताजी सयाजी मिलमध्ये जॉबरशी नोकरी करत होते, परंतु पहिल्यापासूनच मोठमोठ्या लोकांची व्याख्यानं ऐकणं व स्वतः छोट्या मोठ्या कार्यक्रमात भाषण करणं ही त्यांची आवड होती. ह्याच व्याख्यानमालांमधून, सभेंमधून कॉम्रेड डांगे, यशवंतराव चव्हाण, जॉर्ज फर्नांडिस यांसारख्या मातब्बर मंडळींसोबत दत्ताजींचे संबंध वाढू लागले. त्यावेळी काँग्रेसच्या अनेक प्रचारसभा दत्ताजींनी त्यांच्या अमोघ वक्तृत्व शैलीने गाजवल्या होत्या. ह्याच कालावधीत दत्ताजींनी राम गणेश गडकरींच्या पुण्यप्रभाव, एकच प्याला, लग्नाची बेडी यासारख्या अनेक नाटकातून
प्रमुख भूमिकेत काम करण्यास सुरुवात केली. पण दत्ताजींची सर्वात गाजलेली भूमिका म्हणजे बेबंदशाही नाटकातील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका. दत्ताजींची संभाजी महाराजांची भूमिका त्यांच्यात इतकी भिनली होती की शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर 9 वर्षांनी बाळासाहेबांच्या आग्रहाखातर फक्त एका प्रयोगासाठी दत्ताजींनी चेहऱ्याला रंग लावला आणि तेच संभाजी महाराज साहेबांसमोर पुन्हा जिवंत उभे केले. शेवटच्या श्वासापर्यंत दत्ताजींच्या मनाचा एक कोपरा हा कायम कलावंताचा राहिला. दादरच्या अमर हिंद मंडळात दत्ताजींच्या अध्यक्षतेखालील एका व्याख्यानमालेत वक्ता म्हणून आलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दत्ताजींची पहिली भेट झाली. या व्याख्यानात बाळासाहेबांनी मांडलेल्या शिवसेना या विचाराने दत्ताजी इतके प्रभावित झाले की दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्वतःच्या 28 वर्षाच्या नोकरीचा एका क्षणाचाही विचार न करता राजीनामा दिला व ते बाळासाहेबांच्या बरोबर शिवसेना या पक्षाच्या बांधणीमध्ये सामील झाले. म्हणूनच साहेब त्यांच्या अनेक भाषणात नेहमी म्हणत, मला पहिला मिळाला तो दत्ताजी साळी. माझं अमर हिंद मंडळामध्ये मी पिंजऱ्यात उभा केला होता. मला असं आठवतं मला बहुतेक जॉर्ज फर्नांडिस असा मला क्रॉस करायला, काय म्हणतात त्याला तुम्ही, उलट तपासणी जॉर्ज घेत होता आणि दत्ताजी होते अध्यक्ष. बरं, ते टेबल तांब्या भांडं वगैरे असतं अध्यक्षाला, ते सगळं सजवलेलं होतं आणि सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे दत्ताजी आले सकाळी. साहेब, काल तुमचे विचार ऐकले आणि आजपासून मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन मी तुमच्यात सामील झालो. अरे म्हटलं, बरं नोकरीचा राजीनामा देऊ नका, एवढंच जरा मांडणी व्हायची, आकार यायचं आहे, एवढंच काय. मी दिला. जॉबरचं नोकरी करायची मिलमध्ये, जॉब देऊन आले तेव्हा नोकरी. दत्ताजी पहिले. साहेबांना जेव्हा तुरुंगवास भोगावा लागला तेव्हा दत्ताजी त्यांच्या सोबत होते. पुढे जाऊन 9 ऑगस्ट 1969 साली दत्ताजींनी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची पहिली अधिकृत संघटना भारतीय कामगार सेनेची स्थापना केली. त्यावेळच्या कामगार चळवळीमध्ये दत्ताजी प्रामुख्याने कार्यरत होते. खाजगी कंपन्यांमध्ये निवृत्ती वेतन सुरू करणारे दत्ताजी हे पहिले कामगार नेते होते. कामगार हा दत्ताजींचा कायमच खूप जवळचा विषय राहिला. कारखाना जगला तर कामगार जगेल आणि कामगार जगला तरच कारखाना जगू शकतो, हे दत्ताजींचे ब्रीदवाक्य होते. तसेच दत्ताजींचे अजून एक ब्रीदवाक्य होते, आई बापाला जन्म दिला पण शिवसैनिक जो स्वतःला घडवतो त्या शिवसैनिकाला पुनर्जन्म शिवसेनेनं दिला. 19 फेब्रुवारी 2002 वयाच्या 84व्या वर्षी दत्ताजींनी या जगाचा निरोप घेतला. त्या दिवशी शिवजयंती होती. दत्ताजी हे एकमेव शिवसेना नेते आहेत ज्यांची अंत्ययात्रा शिवसेना भवनातून निघाली. दुसऱ्या दिवशी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात बाळासाहेबांनी लिहिले होते, शिवरायांना मुजरा करायला मावळा निघून गेला. त्याच दिवशीच्या सामनामध्ये स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी असेही लिहिले की दत्ताजी हे एकमेव माझे असे सहकारी होते ज्यांनी कायम मला व शिवसेनेला दिले आहे, पण माझ्याकडे कधीच काही मागितले नाही. दत्ताजी व बाळासाहेब यांच्यामध्ये 36 वर्ष नेतृत्वापेक्षा कर्तृत्वाचे आणि कर्तृत्वापलीकडे मित्रत्वाचे एक भक्कम नाते होते, जे दत्ताजींच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहिले. म्हणूनच ज्यावेळी दत्ताजींनी शेवटचा श्वास घेतला तेव्हा बाळासाहेब त्यांच्या जवळ बसून होते. लता दीदींचे गाणे आहे, कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबा गेला. दत्ताजींचे नेतृत्व, दत्ताजींचे वक्तृत्व आणि कमांडर दत्ताजी साळवी या नावाच्या दराऱ्याचा कल्पवृक्ष बाबा त्यांच्या कन्येसाठी म्हणजे आमच्या आईसाठी लावून गेले. पण त्या कल्पवृक्षाच्या सावलीखाली आम्ही नातवंड आजही स्वतःला सुरक्षित समजत आहोत. चिपळूण तालुक्यातल्या असुर्डे नामक छोट्याशा खेड्यातील एका गरीब गिरणी कामगाराचा मुलगा शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षाचा ज्येष्ठ नेता आणि भारतीय कामगार सेनेसारख्या बलाढ्य संघटनेचा संस्थापकीय अध्यक्ष कसा झाला, त्याचा हा प्रवास.
कुटुंबप्रमुख म्हणून ज्यांना अवघा महाराष्ट्र आत्ता खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे आपुलकीने बघतोय, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी या आजच्या दत्ताजी साळवी फाउंडेशनच्या उद्घाटन सोहळ्यासाठी खास आवर्जून दत्ताजी साळवींसारख्या शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्याच्या 103व्या जयंतीच्या निमित्ताने आज आवर्जून आपली स्वतःची प्रतिक्रिया, स्वतःच्या शुभेच्छा आम्हा पदाधिकाऱ्यांना देण्याचं एक बळ आदरणीय उद्धवजींनी या ठिकाणी दिलेलं आहे. आपण आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची ही ध्वनिचित्रफीत पाहूया आणि ऐकूया. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. दत्ताजींची आजची 103वी जयंती 15 जून या निमित्ताने साहजिकच आहे मी त्या काळामध्ये गेलो. मी कितवीत असेन, काय वयाचं असेन मला कल्पना नाही. नेमके दत्ताजी आणि ठाकरे कुटुंबीय म्हणजे शिवसेना प्रमुख यांचे ऋणानुबंध कधीपासून सुरू झाले हे आठवायचं म्हटलं तर माननीय शिवसेना प्रमुखांनी काही वेळेला तो क्षण सांगितलेला आहे. जेव्हा आम्ही शिवाजी पार्कला राहत होतो दादरला, एक दिवस दरवाजाची बेल वाजली आणि दरवाजा उघडल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, एक कुरड्या केसाचा असा तरुण उभा होता. पुढे काही विचारायच्या आधी त्यांनी सांगितलं, बाळासाहेब, मी दत्ता साळवी, तुमचं कालचं भाषण मी ऐकलं आणि मी तुमच्यासोबत काम करायला आलेलो आहे आणि ते सुद्धा माझी नोकरी सोडून. बाळासाहेब म्हणाले की अरे, आपण कधी भेटलोही नव्हतो आणि तुम्ही अचानक माझ्याकडे आलात, विश्वास ठेवलात, हे बरोबर आहे, पण नोकरी कशाला सोडली, पुढे काय होणार? नाही, मी तुमच्या कार्याला तुमच्यासोबत मी वाहून घेतलेलं आहे. आणि ते वाहून घेतलं ह्याचा जो काय अर्थ आहे तो दत्ताजींनी त्यांच्या पुढच्या आयुष्यात दाखवून दिला. त्या काळामध्ये अनेक असे चढ उतार शिवसेनेने पाहिले, अनेक संघर्ष झाले, बरे वाईट असे अनेक प्रसंग आले. प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावली दत्ताजी शिवसेना प्रमुखांच्या सोबत नुसतेच नाही तर एक ठामपणाने उभे राहिले. इतकंच काय, पण शिवसेना प्रमुख ज्या वेळेला तुरुंगात होते, सीमा आंदोलन पेटलं होतं, बेळगाव कारवारसह निपाणीसह महाराष्ट्र झालाच पाहिजे, त्या आंदोलनामध्ये सुद्धा दत्ताजी हे शिवसेना प्रमुखांसमवेत तुरुंगात सुद्धा होते, येरवड्याला. हे मी का सगळं सांगतोय की दत्ताजींचं आयुष्य म्हणजे एक अग्निकुंडासारखं होतं. एकतर आवाजात जरब, भाषेवरती प्रभुत्व, शब्दांची फेक, ह्या त्यांच्या वक्तृत्व शैलीमुळे ते समोरचा जो काही समुदाय असायचा ते पेटवायचे. आणि विशेष म्हणजे शिवसेना प्रमुखांनी त्यांच्यावरती जी जी जबाबदारी टाकली ती त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणाने, निष्ठेने आणि निस्पृहपणाने सांभाळली. ज्याला एक साथीदार म्हणतो आपण, मावळा म्हणतो, त्या मावळ्याची भूमिका दत्ताजींनी नेटाने पार पाडली. आणि मला मगाशी मी जो एक उल्लेख केला की शिवसेना प्रमुखांची त्यांची पहिली भेट जी झाली तीच अशी झाली होती की मी तुमच्यासोबत तुमच्या कार्याला वाहून घ्यायला आलेलो आहे, मी माझी नोकरी सोडून आलेलो आहे. त्या नोकरी सोडून आलेल्या तरुणाने पुढे भारतीय कामगार सेनेची जबाबदारी समर्थपणाने पेलली आणि एका नोकरी सोडून आलेल्या व्यक्तीने पुढे हजारो जणांना नोकऱ्या मिळवून दिल्या. हे एक अचंबित करणारं पण सत्य आहे. मला खरंच साळवी कुटुंबियांबद्दल आदर तर नेहमीच आहे, पण तो आदर आता आणखीन वाढलेला आहे. याचं कारण आपण
नुसत्या आठवणी नाही काढत बसलात, तर दत्ताजींना जे अपेक्षित होतं आणि दत्ताजींनी जे काम केलं ते काम पुढे चालू ठेवण्याचा आपण निश्चय केलेला आहात. आपण एक फाउंडेशनची स्थापना केलेली आहे, स्वर्गीय दत्ताजी साळवी फाउंडेशन, आणि त्याच्यामध्ये काय काय करणार त्याची एक यादीच माझ्याकडे दिलेली आहे. ह्यातलं कोणतेही काम असं नाही की ज्याची आवश्यकता नाही. सगळं म्हणजे गरजू लोकांसाठी फिरता दवाखाना, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करणे, गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय संशोधन केंद्रांना, शैक्षणिक संस्थांना स्वयं मदत करणे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आपण नेहमी असं म्हणतो एखाद्या व्यक्तीबद्दल की ती व्यक्ती आज असायला पाहिजे होती, त्या व्यक्तीचे विचारच पुढे मार्गदर्शन करतील, म्हणजे काय करेल, नेमकं कोण करेल, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे. आणि आपण ज्या एका निश्चयाने दत्ताजींचं हे कार्य त्यांच्या ह्या जयंतीच्या दिवशी सुरू करत आहात, मी तुम्हाला नुसत्या कोरड्या शुभेच्छा नाही देणार, तर माझ्याकडनं जे जे सहकार्य तुम्हाला ज्या ज्या वेळेला लागेल त्या त्या वेळेला मी नक्की दिल्याशिवाय राहणार नाही, हे वचन तुम्हाला देतो. आपण अत्यंत प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने निश्चयपूर्वक हे काम जे हाती घेतलेलं आहे ते पुढे नेत चला. मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी आत्ता विनंती करेन तंत्रज्ञांना की या स्वर्गीय दत्ताजी साळवी फाउंडेशनवरती जी आमची 7 मंडळी कार्यरत आहेत त्यांची फक्त 30 सेकंदांची एक व्हिडिओ क्लिप आहे, ती पाहूया. स्वर्गीय दत्ताजी साळवी फाउंडेशन या फाउंडेशनच्या वतीनं 15 जूनला येणाऱ्या 15 जूनला परमश्रद्धेय दत्ताजींची 103वी जयंती साजरी करणार आहेत आणि त्यानिमित्तानं फाउंडेशनचं कार्य सुरू करणार आहे. पहिल्यांदा मी फाउंडेशनला सुयश चिंतितो, पण जेव्हा दत्ताजींचं नाव आपण घेतो तेव्हा लक्षात ठेवलं पाहिजे की दिला शब्द हा बाणासारखा असतो, तो परत घेतला जाणार नाही. असा संस्कार ज्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्याकडून त्यांनी घेतला आणि जीवनभर सांभाळला. सेना भवनात गेल्यानंतर काय हिंमत होती हो दत्ताजींच्या त्या दालनामध्ये वाकून बघण्याची. एकतर आज जा नाही तर पुढे तरी जा, वाकून बघायचं नाही. काय रे, कोण आहे तो, काय बघतो, चल आतमध्ये, नाही तर बाहेर जा. असो, पण काय प्रेम होतं त्या माणसाचं. आम्ही सातत्यानं कोकणाची उपाधी देतो तेव्हा असं म्हणतो फणसासारखी माणसं आहेत कोकणातली. तो फणस ही उपाधी आहे ना, ती दत्ताजींना अधिक शोभते. असेच कणखर खडबडीत पण आतून काय रसाळ माणूस, मनाचा केवढा मोठा माणूस. आज दत्ताजींच्या आठवण येते तेव्हा नव्या शिवसेना भवनाची आठवण येते. आणि मला सगळ्यात मी भाग्यवान समजतो स्वतःला. खरंच काहीतरी पुण्यही असेल. पावलावर पाऊल टाकण्याचा जो शब्द आहे मराठीत, याच्या पावलावर पाऊल टाकून पुढे गेले. वंदनीय शिवसेना प्रमुखांकडे बघतो तेव्हा आपण महाराष्ट्राचा, मराठ्यांचा इतिहास पाहतो, प्रबोधनकारांची चळवळ, प्रबोधनाची चळवळ पाहतो. त्यांची समाजातील दंभावर ओढलेली आसुडाची भाषा प्रबोधनकारांची, तिचा तो अंकुर घेऊन शिवसेना प्रमुखांनी वाणी, लेखणी आणि कुंचला याचा वापर करताना माणसं कशी जोडली ते शिवसेना प्रमुखांनी शिकावं. आणि मग पाहतो आपण शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी करणे कैसे असे, असं जेव्हा
रामदास स्वामी म्हणतात तेव्हा ती सलगी करणे कैसे असे ही नेमकी दत्ताजीने पावलावर पाऊल टाकून पुढे नेली आणि अशी सलगी केली की कामगार एकवटला. ही सलगी केल्याशिवाय होत नाही बरं, दम देऊन होत नाही. दरारा जरी असला तर तो प्रेमाचा असला पाहिजे, आदराचा असला पाहिजे. आणि हे दत्ताजींनी केलं. त्या पावलावर जी पावलं उमटली भारतीय कामगार सेनेची, त्याच्या धुळीचे कण माझ्या अंगावर उडत आहेत. आज त्यांच्या पावलाच्या धुनीचे कण माझ्या अंगावर उडत आहेत. आणि ती शिदोरी घेऊन दत्ताजी पुढे जात असताना त्यांच्या पावलाची धूळ जशी माझ्या अंगावर उडते. आणि आज मी भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष म्हणून बसतो तेव्हा त्या खुर्चीला पहिलं वंदन करतो. माझ्या डोळ्यासमोर फक्त दत्ताजी असतात. मग पुढं अनेकांनी चाललं, पण दत्ताजी ते तेज जमणार नाही. ते आम्हाला असं वाटतं की त्याची थोडी सरी तवस्पर्शाचा औषधी असं म्हणतो, तवधैर्याचा औषधी, तसं थोडं जरी तुमचं आम्हाला मिळालं तरी भारतीय कामगार सेना एक पाऊल पुढे नेताना दत्ताजी तुम्हाला तीच खरी माझ्याकडनं श्रद्धांजली असेल. तोच आशीर्वाद मला हवा. तो आशीर्वाद द्या. तुमचं स्मरण ही काय तारखेनुसार करायला आम्ही त्या अशा पद्धतीची माणसं नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. 15 जूनलाच का आठवण काढायची आणि फेब्रुवारीतच का आठवण काढायची. तुमची आठवण आमच्या हृदयात सदोदित असते. मी पाऊल ठेवतो तेव्हा पहिलं दत्ताजींकडे पाहतो. हे यामुळे उभं राहिलेलं हे संस्था आहे. आणि साहेबांचं केवढं मोठं कौतुक की त्यांनी कशी माणसं उभी केली आणि कशी आदर्श उभी केली, कशी ताकद दिली आणि कशा पद्धतीने ही माणसं ताकदवान होऊन साहेबांसोबत समर्पित जीवन जगली. त्या समर्पित जीवनाला माझा मनपूर्वक नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि यानंतरची उपस्थितीबद्दल आभार मानण्याच्या अगोदर मी विनंती करतो की आपण सदा सरवणकर साहेबांनी जी प्रतिक्रिया दिली होती ती पाहूया. कैलासवासीय कमांडर दत्ताजी साळवी यांच्या 103व्या जयंतीनिमित्त दत्ताजी फाउंडेशन नावाची एक संस्था काढून सतीश घाग, अशोक नलावडे, गिरीश सावंत, संतोष परब, आणखी त्यांचे सहकारी यांनी हे फाउंडेशन काढून दत्ताजी साळवी यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या केलेल्या समाजसेवेला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्याचं काम करीत आहेत. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण दत्ताजी साळवी हे एक प्रभादेवीचं नव्हे तर मुंबई शहराचं गौरवाचं नाव होतं. एक पहाडी आवाज, गिरणी कामगारांचा नेता म्हणून त्यांची चांगली ओळख होती. गिरणी संपात सुद्धा दत्ताजी साळवी हेच आमचे आधारस्तंभ आहेत अशा प्रकारची भावना गिरणी कामगारांमध्ये निर्माण झाली होती. आज अनेक कामगार दत्ताजी साळवींसारखं नेतृत्व हवंय या दृष्टीने वाट बघतायत, पण दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. नव्हे तर त्यांच्या विचाराचा नेतासुद्धा कोण जवळपास दिसत नाही. आणि म्हणूनच ह्या संस्थेच्या मार्फत हा जो तरुण वर्ग हे काम करते त्याला एक स्फूर्ती मिळो आणि दत्ताजी साळवी यांच्यासारखा एखादा कामगार नेता निर्माण करण्याची शक्ती याच मंडळाला आणि या फाउंडेशनला मिळो अशा प्रकारची मी इच्छा व्यक्त करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताईंची दाखवूया, किशोरी ताईंची एक क्लिप आहे ती दाखवूया. नमस्कार सर्वांना, सस्नेह जय महाराष्ट्र. आज आपण या माध्यमातून बोलतोय आणि ते बोलण्याचं व्यक्तिमत्व स्वर्गीय दत्ताजी साळवी त्यांच्या नावाने फाउंडेशन निघालेलं आहे. कारण त्यांची आठवण, त्यांनी केलेलं कार्य हे निरंतर आणि चिरंतन हे ठेवण्यासाठी आज सगळी मंडळी एकत्र झालेली आहेत. सतीश मनोहर घाग, सुभाष गिरीश सावंत, सुषमा गिरीश सावंत, स्मिता सुनंद जोशी, सुनंदन रामचंद्र जोशी, सायली सतीश घाग, अशोक काशीनाथ नलावडे, संतोष परब
अशी सर्व मंडळींनी हे फाउंडेशन उघडून त्यांची आठवण, त्यांचं कार्य अनंत काळापर्यंत चालत राहावं, सर्वांना कळावं म्हणून हा खटाटोप केलेला आहे. ज्येष्ठ कामगार नेते, भारतीय कामगार सेनेचे संस्थापक, अध्यक्ष, शिवसेना ज्येष्ठ नेते, त्यांना कमांडर म्हटलं जायचं, असे आमच्या सर्वांचे लाडके स्वर्गीय दत्ताजी साळवी. खरं म्हणजे त्यांची आठवण, शिवसेनेचा ज्या वेळेला इतिहास लिहिला जातोय त्यावेळेला जसे बादशाच्या दरबारात 9 रत्न होती, त्या 9 रत्नांपैकी हे एक मोठं रत्न, ज्यांनी आम्ही ऐकलंय, बघितलंय, बाळासाहेबांना सांगितलं. खऱ्या अर्थाने जर आपल्याला हा संपूर्ण महाराष्ट्रात, मुंबईत जर आपल्याला लोकांबरोबर राहायचं असेल, कमांड घ्यायची असेल, तर आपल्याला भारतीय कामगार सेनेची स्थापना करणं ही गरजेचं आहे. आणि मला वाटतं बाळासाहेब तर नेहमीच सगळ्यांचा विचार विनिमय घेऊन निर्णय घेत असत, आणि मग एकदा निर्णय घेतला की त्या मागे हटत नसत. हे बाळासाहेबांचं पण वैशिष्ट्य होतच. पण त्याचबरोबर ज्यांना आम्ही कमांडर नेते म्हणून म्हणायचो, त्यांच्या वाणीमध्ये एक वेगळंच, आगळी वेगळी सरस्वती व्हायची, दिसायची. आणि त्यांनी त्या पद्धतीने भारतीय कामगार सेनेची धुरा व्हायला सुरुवात केली. बराच वेळेला भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून मला आठवतंय 1980 यावेळेला नर्सिंगच्या मुलींचं भरती केली जायची. त्यावेळेला जास्तीत जास्त मुंबई सोडून म्हणजे केरळ, चेन्नई, विन्नई इकडच्या मुली जास्त भरती असायच्या आपल्या याच्यामध्ये. त्यावेळेला दत्ताजी साळवी यांच्याबरोबर असलेली सगळी मंडळी यांनी आवाज उठवला, आणि त्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात मराठी मुलींची भरती झाली. आता असा एक समज होता की नर्स म्हणजेच केरळाची, तिनेच फक्त करावं, मराठी मुलींना जमणारच नाही. पण आज आपण दाखवून दिलंय या कोविड-19 कोरोनामध्ये केरळ हे इकडचं तिकडच्या सगळ्या निघून गेल्या, आणि या महाराष्ट्रात जन्मलेल्या, या मुंबईत राहणाऱ्या मुलींनी हा संपूर्ण डोलारा, संकट स्वतःच्या खांद्यावर घेऊन स्वतः बाधित झाल्या, परत बऱ्या झाल्या आणि कामाला लागल्या. त्यामुळे अशा वेळेला दत्ताजी साळवींची आठवण आल्याशिवाय नाही. त्यांची जयंती आहे 103. याचा अर्थ त्यांचं तारुण्य ते म्हातारपण संपूर्ण शिवसेनेला वाहून घेतलेलं होतं. आणि त्यामुळे मला आठवतं बऱ्याच वेळेला बाळासाहेबांकडे जाण्याचा कधी योग आला आणि मीटिंग असतील तर हक्कानी बाळासाहेब, दत्ताजी या बसा माझ्या बाजूला, ते इतकं बाळासाहेबांच्या मनामध्ये ह्या व्यक्तीने आपली ठसा उमटवला होता, आपल्या कामाचा ठसा उमटवलेला होता. जसं म्हटलं जातं ना, चांद सूरज है तब तक नाम रहेगा, तसं जोपर्यंत चंद्र सूर्य तर असणारच आहेत, आणि ही पृथ्वी आहे, जिथपर्यंत शिवसेना ही आता चंद्र सूर्य असेपर्यंत असणार, तोपर्यंत दत्ताजी साळवी नेते, कमांडर नेते म्हणून त्यांचं नाव असणार. आणि अशा स्वर्गीय दत्ताजी साळवी यांच्या फाउंडेशनच्या वतीनं जे काही आता पुढे काम चालणार आहे, मुंबईची महापौर म्हणून, करोडो लोकांच्या नेतृत्व म्हणून मी या फाउंडेशनला, स्वर्गीय दत्ताजी साळवी फाउंडेशनला माझ्या मी हार्दिक सदिच्छा, शुभेच्छा देते. आणि तुमचं कार्य हे त्यांच्यासारखंच घवघवीत यश देणार
तेवढ्याच ताकदीने करणारं असावं अशी मी म्हणी इच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवते. त्याच्या आधी मी त्यांना माझ्याकडनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. जय हिंद, जय महाराष्ट्र. इतनी शक्ति